जे काम करायला पूर्वी 3 ते 4 तास लागत होते, आज तेच काम 30 मिनिटात कसं होतं? कंटेंट क्रिएशन किंवा स्क्रिप्ट रायटिंग किंवा कंटेंट रायटिंग हे काम करताना चॅट जीपीटी एक सहाय्यक म्हणून कशी मदत करतो, ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी सुखदा आणि शेअर द स्टोरी मध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत चॅट जीपीटी आपल्याला वरदान ठरत आहे की तो आपलीच जागा घेऊ इच्छितो. चला तर या व्हिडिओमध्ये डिटेल मध्ये बघते. तर सगळ्यात पहिला मुद्दा, चॅट जीपीटी मुळे आपल्याला जो वायफळ वेळ खर्च होतो तो कमी झालेला आहे. तो कसा, ते पहिल्या मुद्द्यात सांगते. आपल्याला जो रिसर्चचा वेळ लागायचा किंवा आपली माहिती गोळा करण्यामध्ये जो टाइम जायचा किंवा वेळ जायचा, तो चॅट जीपीटी मुळे कमी झालेला आहे. याआधी कोणताही व्हिडिओ करताना किंवा कोणतीही स्क्रिप्ट लिहिताना आपण आधी रिसर्च करायचो किंवा त्याबद्दल आपण माहिती गोळा करायचो. तर आपण खूप वेगवेगळ्या वेबसाईट, खूप वेगवेगळी पुस्तकं किंवा खूप वेगवेगळ्या लोकांना भेटायचो, त्यांच्याकडून माहिती गोळा करायचो. या सगळ्यामध्ये खूप वेळ जायचा. पण चॅट जीपीटी मुळे काही प्रॉम्प्ट मध्ये आपल्याला अधिक माहिती मिळू शकते आणि त्या माहितीच्या जोरावरती आपण स्क्रिप्ट लिहायला चालू करू शकतो किंवा कॉन्टेंट लिहायला चालू करू शकतो. त्यामुळे तो जो वेळ आहे तो आपल्याला नक्कीच मिळू शकतो आणि तो वाचू शकतो. त्यामुळे पहिली पायरी ही चॅट जीपीटीने अगदी सोपी करून टाकलेली आहे. मुद्दा नंबर 2, स्क्रिप्ट रायटरसाठी किंवा कॉन्टेंट रायटरसाठी सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज असतं ते म्हणजे वेगवेगळ्या क्लायंटसाठी वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये स्क्रिप्ट लिहिणं. आणि ते एकाच वेळेला करणं त्या रायटरसाठी खूप कठीण काम होऊन बसतं आणि खूप वेळखाऊ काम होऊन बसतं. चॅट जीपीटीमुळे काय होतं, फॉर्मॅट डिझाईन करण्यासाठी खूप मदत होते. म्हणजेच जर का आपण त्याला व्यवस्थित प्रॉम्प्ट दिले तर तो काही फॉर्मॅट आपल्याला सजेस्ट करू शकतो आणि त्या फॉर्मॅट नुसार आपण त्या पद्धतीनं काम करू शकतो. त्यामुळे आपल्याला जो डिझायनिंगचा जो वेळ आहे किंवा कुठल्या फॉर्मॅट मध्ये घालायचं, काय नेमकं करायचं, स्क्रीन प्ले कसा असावा, याच्या जर काही आयडियाज असतील तर चॅट जीपीटीने आपल्याला ती मदत होते. पण त्या पद्धतीने प्रॉम्प्ट देणं खूप गरजेचं असतं आणि त्यामुळे ती स्क्रिप्ट रायटिंगची जी प्रोसेस आहे, युट्यूब रायटिंगची जी प्रोसेस आहे, युट्यूब व्हिडिओ रायटिंगची जी प्रोसेस आहे, ती काही प्रमाणात तरी का होईना सोपी होते. त्याचा वेळ जो आहे तो वाचतो आणि तोच वेळ आपण इतर कामासाठी देऊ शकतो. आणि म्हणूनच चॅट जीपीटी हे कॉन्टेंट क्रिएटरसाठी एक वरदान आहे. पॉइंट नंबर 3, आता इतका वेळ मी नुसतंच कंटेंट क्रिएशन किंवा कंटेंट क्रिएटरसाठी चॅट जीपीटी कसं महत्वाचं आहे ह्याच्याबद्दल बोलले होते. पण मला ओव्हरऑलच इन जनरल चॅट जीपीटी हे सगळ्यांसाठी खूप चांगल्या पद्धतीनं काम करत आहे असं मला म्हणायचंय. याची एक 2-3 उदाहरणं आहेत. समजा आपल्याला एखाद्या ब्रँड बद्दल माहिती पाहिजे किंवा पटकन आपल्या कामामध्ये एखाद्या कंपनीची माहिती पाहिजे, कंपनीची हिस्ट्री पाहिजे किंवा अजून एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला जाणून घ्यायचंय, तर चॅट जीपीटीवर काही प्रॉम्प्ट दिले तर आपल्याला ती माहिती सुद्धा पटकन आणि अगदी मोजक्या मुद्द्यांमध्ये मिळते आणि ते मुद्दे वापरून आपण आपलं जे अडलेलं काम आहे ते पूर्ण करू शकतो. आणि त्यासाठी आपल्याला कुठल्याही वेगळ्या पुस्तकाची किंवा वेगळ्या वेबसाईटची किंवा वेगळ्या लिंकची गरज नसते आणि तिथे आपला वेळ वाचू शकतो. आणि म्हणूनच ओव्हरऑलच रिसर्च किंवा संशोधनामध्ये चॅट जीपीटी हे खूप महत्वाचं काम करते असं मला वाटतं. मला आणखीन एक खूप इंटरेस्टिंग चॅट जीपीटीचा यूज तिथे सांगावासा वाटतो. तो म्हणजे मध्यंतरी माझा कामाचा लोड वाढला होता. त्यामुळे मला कळत नव्हतं की मी काम कसं डिवाइड करू. तर चॅट जीपीटीला मी असं सहजच विचारलं की मी कशा पद्धतीने माझी कामाची विभागणी करायला हवी आहे. तर चॅट जीपीटीने मला अख्खं टाइम टेबल आखून दिलं आणि त्या पद्धतीनं काम जर केलं तर ते खूप चांगल्या पद्धतीनं वर्कआउट होतं असंही मला कळलं. त्यामुळे असाही चॅट जीपीटीचा नक्की उपयोग होतो. जर तुम्हाला तुमच्या कामामध्ये एका असिस्टंटची गरज असेल तर चॅट जीपीटीकडे हे नक्कीच सांगून बघा, नक्कीच तो तुम्हाला मदत करेल. पुन्हा मी कंटेंट क्रिएशन कडे वळते किंवा कंटेंट रायटिंग कडे वळते. खूप वेळेला आपल्याला मेंटल ब्लॉक येतो. आपण नुसत्याच स्क्रीनकडे बघत राहतो, आपल्याला काही सुचत नाही. आणि तेव्हा आपल्या बरोबर सुद्धा कोणी डिस्कस करणारं नसतं किंवा आपण कोणाशी बोलू शकत नाही. तर त्यावेळेला चॅट जीपीटी आपला असिस्टंट बनवून
आपल्या बरोबर असतो कायम, हे लक्षात ठेवलं पाहिजे. कारण आपण त्याच्याशी ही चर्चा करू शकतो. अर्थात याचे तोटेही बरेच आहेत. पण ते तोटे जर का लक्षात घेतले तर आपण त्याला बाजूला सारून जे हवंय तेच नेमकं आपल्या कामात वापरू शकतो किंवा त्याचा योग्य वापर आपण करू शकतो. उदाहरणार्थ, समजा मी त्याला विचारलं की मला अमुक अमुक गोष्टीची ऍड बनवायची आहे. तुझ्या काही आयडियाज आहेत का? तर ChatGPT मला 3-4 आयडिया देऊ शकतो. पण तो कुठलीही आयडिया बाजूला सारू शकत नाही किंवा नाकारू शकत नाही. ती नाकारण्याची जी क्षमता आहे ती आपल्यात आहे. त्यामुळे ती विसरून चालणार नाही. तो विचार करूनच ChatGPTला आपण विचारू शकतो. त्यामुळे मेंटल ब्लॉक समजा आला असेल किंवा काही सुचत नसेल किंवा आयडियाज अपुरे पडत असतील तर आपण नक्कीच ChatGPTची मदत घेऊ शकतो. शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा, कॉपी रायटिंग मध्ये सुद्धा आपण ChatGPTची मदत घेऊ शकतो. भाषांतरासाठी आपण ChatGPTची मदत घेऊ शकतो. म्हणजेच खूप वेळा असं होतं की आता मराठी आणि इंग्लिश मी लिहू शकते किंवा हिंदी लिहू शकते. पण तेच जर का कन्नडमध्ये ट्रान्सलेट करून हवं असेल तर मला वेगळ्या सॉफ्टवेअरची गरज नाही. तिथे मी ChatGPTचा वापर करून भाषांतर करू शकते. त्यामुळे तिथे माझा वेळ वाचू शकतो. आता कॉपी रायटिंग मध्ये सुद्धा वेगवेगळे आयडियाज वेगवेगळ्या दृष्टिकोनातून कशा मांडायच्या हे ChatGPT आपल्याला सजेस्ट करू शकतो, आपल्याला सांगू शकतो. तर तिथून आपल्याला काही आयडियाज किंवा तिथून आपल्याला काही मुद्दे मिळू शकतात जे आपण आपल्या कामामध्ये, आपण आपल्या कॉपी रायटिंग मध्ये नक्कीच आणू शकतो. आता तुम्हाला वाटेल की सगळंच जर ChatGPT करत असेल तर मग आपण काय करायचं? आपलं काम धोक्यात येईल किंवा आपण धोक्यात येईल पुढच्या काळात. तर तसं नाही होणार आहे. जर का तुम्ही अपडेट केलं स्वतःला किंवा ChatGPT शिकून घेतलं, तर ChatGPTला आपला असिस्टंट बनवलं तर ही वेळ येणार नाही. कारण शेवटी विचार करण्याची क्षमता आणि त्याच्यावर फायनल डिसिजन देण्याची क्षमता किंवा क्लायंटला काय हवंय अ, हे मांडण्याची क्षमता ही फक्त तुमच्यात आहे. ते ChatGPTला कळत नाही. ChatGPTला सगळंच बरोबर वाटतं आणि तो सगळ्याच पद्धतीने तुम्हाला सांगू शकतो. तुम्हाला काय हवंय किंवा क्लायंटला काय हवंय हे फक्त आणि फक्त तुम्हालाच माहिती आहे. आणि अंतिम जी स्क्रिप्ट तयार करायची आहे, अंतिम जे लिखाण करायचं आहे, अंतिम जी गोष्ट लिहायची आहे ती तुम्हालाच लिहायची आहे आणि तुमच्याच डोक्यातून ती येणार आहे. याच्यावर जर का तुम्ही विश्वास ठेवला तर ChatGPT हा मदतनीस किंवा एक असिस्टंट म्हणून तुमच्या बरोबर कायम राहू शकतो. त्याला कायम तुमचा मित्र बनवा, शत्रू बनवू नका. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ChatGPT आत्ताच्या काळात सगळ्यांनी शिकणं किंवा सगळ्यांनी ते वापरणं हे फार 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 गरजेचं आहे. आणि म्हणूनच कंटेंट क्रिएटर किंवा कंटेंट लिहिणारे, कंटेंट रायटर, स्क्रिप्ट रायटर यांनी ChatGPTचा आता हा योग्य वापर करा आणि आपलं काम सोपं करा असं मला वाटतं. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण आम्ही आता शुक्रवार नाही तर मंगळवारी पॉडकास्ट, कंटेंट क्रिएशन, स्टोरी टेलिंग अशा वेगवेगळ्या टॉपिकवर तुमच्या आवडीचे विषय घेऊन येणारच आहोत. त्यामुळे शेअर द स्टोरीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. कारण शेअर द स्टोरी बिकॉज एव्हरी स्टोरी मॅटर्स.